Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभेच्या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडणार आहे. त्यानंतर 4 जूनला भारतात नेमकं कोणच सरकार येणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे. यंदा मात्र अनेक भागांमध्ये मतदान कमी झाल्याचं समोर आलं होतं. नुकताच निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2019च्या तुलनेत यावेळी पहिल्या फेजमध्ये देशभरात तब्बल 1.8 कोटी लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घटती मतदानाची आकडेवारी लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे. 19 एप्रिलला पहिल्या फेजचं मतदान पार पडलं. या फेजमध्ये देशभरातील 21 राज्य आणि 102 मतदारसंघांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019च्या तुलनेत 2024मध्ये पहिल्या फेजमध्ये तब्बल 1.86 कोटी मतदारांची घट दिसून येते. 2019च्या निवडणुकीत 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019च्या पहिल्या फेजमध्ये 9,13,79,409 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. 2019मध्ये पहिल्या टप्प्यात 91 मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. तर 2024मध्ये 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. या टप्प्यात 11,52,103 इतक्या मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. 2024च्या निवडणुकीत आधी म्हटल्याप्रमाणे यंदा 102 मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. 2019 आणि 2024 या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची तुलना केल्यास 2024मध्ये 1.86 कोटी मतांची घट दिसून येते. 2019च्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये 4,64,30,614 इतक्या पुरुष मतदारांचा समावेश होता. तर 4,49,20,571 इतक्या महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत 1,395 तृतीयपंथी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारीत प्रसारित केलेल्या प्रेस नोटनुसार 2019मध्ये 89.6 कोटी पात्र मतदार होते. तर 2024मध्ये ही संख्या वाढून 96.8 कोटी इतकी झाली. आपण मतांच्या टक्केवारीमध्ये विचार केला तर 2024मध्ये पहिल्या टप्प्यात 66.14% इतकं मतदान झालं. तर दुसऱ्या टप्प्यात 66.71% इतकं मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याची तुलना 2019शी केली तर 2019मध्ये पहिल्या टप्प्यात 69.43% तर दुसऱ्या टप्प्यात 67.84% इतकं मतदान झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्ष आणि काही संस्थांनी शंका उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीतील 5ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी 48 तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने आता फेटाळून लावली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालय हस्तक्षेप करून आयोगाला कुठलेही आदेश देणार नाही असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. परंतु न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाकडून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान 2019च्या तुलनेत 2024मध्ये मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी निरुत्साह दिसून आला. महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 63.71% इतकं मतदान पार पडलं. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश होता. यात सर्वात कमी मतदान नागपूरमध्ये पार पडलं होतं. नागपूरमध्ये 2024मध्ये 54.32% इतकं मतदान पार पडलं आहे. त्यामुळे यावर्षी मतदानामध्ये झालेली घट नेमकी कोणावर प्रभाव पाडते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या आकडेवारीबद्दल काय वाटतं? निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.